नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला नवा करा यूट्यूब चॅनलवर आकाश साव मराठी ब्लॉगवर. आता मी इथं भाडं सोडलं, बघू शकताय तुम्ही. ही बिल्डिंग आहे आता. तर मंडळी आता मी बायपासच्या जवळ इथं भाडं सोडलं, बघू शकता. हे टाटा मंत्र आहे आणि पाठीमागे ही बिल्डिंग कवाचं बंद पडलेली माहिती नाही इथे. आता इथं भाडं सोडलं बायपासला. बघूया इथून काय पडतंय, तुम्हाला दाखवते. ही माझी यूट्यूबला पहिली ब्लॉग मी बनवलं होतं, पण ही दुसरी ब्लॉग आहे. हां का, माझा दुसरा ब्लॉग आहे मराठी चॅनलवर. आणि आता वाजलेले 4:30 पावणे 5 वाजलेले. मी उल्हासनगरवरून बायपासचं भाडं आणलं, आता इथे सोडलं आहे. इथून बघूया आपल्याला काय पडतं. इथे तर मला वाटतं काय पडणार नाही आहे. मग इथून आपल्याला जायला गोवानाक्याला आता साड्याचं दुकान लई. मग गोवानाक्याला साडी घ्यायला येते कस्टमर. मग तिथून आपल्याला रिटर्नचा भाडं भेटतं येते लोकांच्याकडून. हां, आता सध्या बायपासला आहे. मस्त शांतशिष्ट होता, सुनसान होती, म्हणून म्हणलं व्हिडिओ चालू करूया. तर थांबलेले इथून आपल्याला पडणार नाही, काहीच पडणार नाही, मला माहिती आहे. इथून जे काय पडेल संध्याकाळी हे भूमिवाल्डवरून पडेल. हां, नाही तर पुढचं ते आपल्या सोनाळ्यावरून पडेल. नाही तर इथून काय नाही पडणार आहे. इथून इथे आमंत्रावरून काय घर आहे ना, घरी काय येणार आहे, संध्याकाळी सगळे येणार आहे. रेसिडेंट्सला मध्ये येणार आहे, कमर्शियलच्या एरियावरून भाडं पडेल तुम्हाला. मग आता आपल्याला गोवानाक्याला जायचं. आता बघूया, चला. काहीतरी एक भाडा पडली का, आपल्याकडे एकच मोबाईल आहे ना, मग ते फिरून बघत होतं, मग तेवढंच भाडात गेला. तर जाऊ दे, आता दुसरा पडेल काय ना काय. आणि माझा रिक्षाचं तुम्हाला देवारा दाखवते. तुम्हाला बघू शकता, मी विठ्ठल रुक्मिणीची लावली आणि गणपतीची लावलेली आहे. हां का, ही मी टिटवाळावरून घेतलेली होती. ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि गणपतीचा. हां, आणि अजून एक मी लावले, बघू शकता तुम्ही, जगन्नाथच्या. हां, कारण की मी उडीसाचा आहे म्हणून. मग आमच्या मम्मीने ही आणली होती गावावरून, तर मी ही लावले जगन्नाथच्या. 4 धामपेक्षा एक धाम आहे आपलं जगन्नाथ धाम. हां, आणि आपल्या महाराष्ट्राचा इष्टदेव पण लावले मी, विठ्ठल रुक्मिणीची आणि गणपतीचं काय सगळ्यांचं आहे, कोणाचं नाही आहे. कोणी इकडची तिकडची कोणी काय राहिलेली नाही आहे. आता थांबा, एक भाडा पडले महानगर गॅसच्या, कुठला तरी गेला. जाऊ दे आता चला, मी तुम्हाला दाखवते इथून काय पडणार आहे. नाही तर गोवानाक्याला जाऊन मी तुम्हाला दाखवते. चला. ठाण्याला पोचले. आता सध्या रात्रीचं 8 वाजलेली आहे. हां का, मी आता टिकुचिनीवाडीच्या इकडे भाडं सोडलेले. आता इथून आपल्याला जायचं आहे ना विवाना मॉलला. हां का, विवाना मॉलला, नाही तर त्याचं अगोदर इथून भाडं पडत तिकडे जायचं आपल्याला. चला. मंडळी, ठाण्यावरून काय पडत नव्हती भाडं, म्हणून आता मी कालेरला चाललं आहे. हां का, एफडी चाललं आहे, बघू शकता. कारण की ठाण्याला जास्त वेळ आता पहिल्यासारखी नाही राहिले. की पहिले रात्री गेले की पटकन एकदम फेकून ठेवायचं होतं, चल कल्याणला, चल डोंबोली. आता नाही, ते दिवस गेले, फक्त राहिले ते आठवणी. दिवस ते गेले, राहिले ते आठवणी. आता आपण निघालो आहे कालेरवरून आपल्याला काही ना काही भेटेलच कल्याण डोंबोली. तेवढं तर काही टेन्शन नाही आहे. तेवढं तर 4-5 किलोमीटर धंद्यात फक्त कमवणार, याचा अर्थ हे नाही नुसतं कमवू शकता. प्रत्येक ठिकाणी लॉस पण असतं आहे. काही ठिकाणी आपल्याला चालायला पण लागते 5-7 किलोमीटर, एमटी पण जायला लागते. आता आपल्याला शेवटचा पॉईंट आहे, म्हणजे आज दिवसभर आपण फिरलेली आहे, दिवसभर आज धंदा केला आपण. आता गॅस शेवटचं पॉईंट आहे, एवढंच आपल्याला जायचं घरात. मला जाऊन उद्या सकाळीच भरायचं, रात्री काय होते. आता बघा कशालीच्या खाडीवर आहे. आता आपल्याला पुढे जाऊन आहे ना, शिल्पा हॉटेलच्या इकडे थांबायचं आहे. शिल्पा हॉटेलवरून काय ना काय आपल्याला भाडं पडतात.